नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, काल आपण उद्योजकता विकास वैशिष्ट्ये पाहिली. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाहिलं नाविन्यपूर्णता. उद्योजक हा उद्योजकतेमध्ये नाविन्यपूर्णता असते. तो नवीन वस्तू शोधतो किंवा जुन्या वस्तू मॉडिफिकेशन करून आणतो. दुसरं आपण पाहिलं आर्थिक कृती. तो उद्योजकाच्या गरजेनुसार मानवाच्या गरजा भागवून चांगले जीवनमान देण्यासाठी एक शास्त्रशुद्ध योजना असते. थोडक्यात बघतोय आपण संघटन बांधणी. स्थल, काल आणि रूपउपयोगिता यांचा विचार करून संघटन बांधणी एका छताखाली तो करतो. सृजनशील कार्य. ते नेहमी सृजनशील कार्य करतात कारण उद्योजकाचा तो एक आवश्यक भाग आहे नवीन उत्पादनासाठी. व्यवस्थापकीय कौशल्य. उद्योजकतेचे हे वैशिष्ट्य आहे तर काहीतरी नवीन करण्याची आवड असली पाहिजे. नेतृत्व आणि व्यवस्थापकीय कौशल्य हे उद्योजकतेचे पैलू आहेत. कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. उद्योजकतेचे संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. तो एक प्रकारची जोखीम पत्करत असतो आणि तो रिक्तभरण कार्य देखील करत असतो. यानंतर आपलं पुढचं पाहायचे उद्योजक विकासाची प्रक्रिया. आता उद्योजक विकासाची प्रक्रिया याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा आहे प्रशिक्षण. प्रशिक्षण आहे. आपण पाहतोय बघा उद्योजकता विकासाची प्रक्रिया. याच्यामध्ये पहिल्यांदा आहे उद्योजकता विकासाच्या प्रक्रियेचं हे आहे की प्रशिक्षण. काल थोडं आपण सुरू केलं होतं. उद्योजक आपण नेहमी म्हणतो उद्योजक हा जन्मावा लागतो, तर तो जन्मला नाही तर तो उद्योजक जन्मावा लागतो तर तयार करता येत नाही. पण उद्योजक जन्माला यावे लागत असले तरी शिक्षणाने व प्रशिक्षणाने ते तयार करता येतात. आपण पाहतोय उद्योजकता विकासाची प्रक्रिया. बघा प्रशिक्षण, ट्रेनिंग. पारंपरिक विचारसरणीनुसार उद्योजक हा जन्मावा लागतो, तो तयार करता येत नाही. पण आधुनिक निरीक्षणानुसार काही उद्योजक जन्माला यावे लागत असले तरी काही शिक्षणाने व प्रशिक्षणाने तयार केले जातात. त्यामुळे आज भविष्यातील चांगले उद्योजक तयार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण ही सूचनांची अशी पद्धतशीर मांडणी असते की जी ओजलेली पद्धतशीर, सुसंगत, खात्रीशीर आणि त्याचा प्रभाव मोजण्याचे निरीक्षण करणारे आहे व ती व्यवस्थापकाच्या विकासाचे अंतर्गत घटक आहे. प्रशिक्षणाने उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते. प्रशिक्षणामुळे त्यांना उद्योगातील आणि उद्योगाबाहेरील अनुभवाची आदलाबदल करण्याची सुयोग्य संधी मिळते. नवीन उद्योजकांना लागणारी कौशल्य प्रशिक्षणात शिकवली जातात. यात वस्तूंचे विपणन, उत्पादनाची पद्धती, ग्राहकांचे शिक्षण याचे ज्ञान दिले जाते. उद्योजकाला प्रशिक्षणामुळे नव्याने झालेल्या बदलाची जाणीव होते, ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम त्याच्यावर होत असतो. चर्चासत्र, बैठक, सभा, सामूहिक सूचना, वैयक्तिक सूचना, प्रात्यक्षिक, व्याख्यान पद्धती इत्यादी प्रशिक्षणाच्या पद्धती आहेत. आता प्रशिक्षण उद्योजकाची आपण पाहतोय उद्योजकता विकासाची प्रक्रिया. उद्योजकता विकासाची प्रक्रिया याच्यामध्ये मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की आपण नेहमी म्हणतो उद्योजक जन्मावा लागतो. उद्योजक होण्यासाठी मूळचे अंगीच गुण लागतात. बऱ्याचदा आपण बोलीभाषेमध्ये असं म्हणतो बघा की मराठी माणूस उद्योग करू शकत नाही. उद्योग करू जाणं कुणी मारवाडी लोकांनी, गुजराती लोकांनी किंवा जे उद्योगामध्ये सुरुवातीपासून आहे त्यांनीच उद्योग करावा. उद्योजक हा जन्मावा लागतो, तो आपल्या हातातला काम नाही किंवा मराठी माणूस कधी उद्योजक होऊ शकत नाही, अशी जनरली बोलीभाषेमध्ये भावना आहे. किंवा आपण असं म्हणतो की मराठी माणसाने नोकरीच केली पाहिजे, उद्योग करू शकत नाही. किंवा उद्योजकाचे गुण आपल्या अंगी नाहीच आहेत, आपण उद्योजक नाहीच आहे. वर्षानुवर्ष, पिढ्या आपल्याकडं कुणी उद्योजक नाही, आपण उद्योजक होऊ शकत नाही. किंवा तुम्ही तुमच्या घरी एखादी कल्पना मांडली की नाही मला आता नोकरी नाही करायची, मला एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करायचा आहे, तर तुम्हाला पण असं सांगितलेलं की नाही उद्योजक तू काय उद्योग करणार आहे. आपल्या घरात कुणी उद्योग केला? उद्योग नाही. आणि उद्योग म्हणजे काय? एकदा असं लहान मुलाला पण आपण असं म्हणतो बघा, नीट बघा, एखादा लहान मुलगा खूप वेळ जर आपल्याला दिसला नाही तर असं म्हटलं जातं की बघ बरं का त्याचा काहीतरी उद्योग चालला आहे का. म्हणजे काहीतरी विचित्र येते उद्योग, काहीतरी वेगळं काहीतरी करणार, काहीतरी असं बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो. पण उद्योग म्हणजे उद्योजक हे एक उदाहरण झालं. पण उद्योजक जन्मावा लागतो असं म्हटलं जातं. पण इथं मात्र उद्योजकाच्या विकास प्रक्रियेमध्ये उद्योजक जन्मला नाही तरी तो आपण प्रशिक्षणाने तयार करू शकतो. उद्योजकाला जन्माला यावे लागत असले तरी शिक्षणाने व प्रशिक्षणाने तो तयार केलं हे खरं आहे. उद्योजक जन्मावा लागतो
उद्योजक जन्मावा लागतो हे जरी खरं असलं तरी उद्योजक जन्मला नाही, त्याच्या अंगी उद्योजकतेचे गुण त्याच्या अंगी नसले तरी आपण शिक्षणाने आणि प्रशिक्षणाने ते गुण त्याच्यामध्ये आणू शकतो. आज भविष्यातील चांगले उद्योग तयार करण्याची प्रशिक्षणाची गरज आहे. आज जर आपण बघितलं तर भविष्यामध्ये चांगले उद्योजक तयार करण्याची फार गरज आहे. प्रशिक्षण ही सूचनांची व पद्धतशीर मांडणी आहे की जी आपल्याला पद्धतशीरपणे व्यवसाय कसा करायचा हे प्रशिक्षणातून आपल्याला शिकवलं जातं. व्यवस्थापकाच्या विकासाचे अंतर्भूत घटक याच्यामध्ये आहेत. प्रशिक्षणाने उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते. उद्योजकाला उद्योजकामध्ये काय करायचं हे समजते. प्रशिक्षणातील उद्योगामधील आणि उद्योगाच्या बाहेरील अनुभवाची अदलाबदल करण्याची सुयोग्य संधी मिळते. नवीन उद्योजकांना लागणारी कौशल्य प्रशिक्षणात शिकवली जातात. उद्योजक होण्यासाठी कोणकोणती कौशल्य अंगी असावी लागतात ही सर्व कौशल्य शिकवली जातात. मग त्याच्यामध्ये वस्तूचे विपणन असतील, वस्तूची उत्पादन पद्धती असेल. वस्तूचे विपणन म्हणजे वस्तूची विक्री कशा पद्धतीने करायचं हे शिकवलं जातं. वस्तूची उत्पादन पद्धती म्हणजे वस्तूचे उत्पादन कशा पद्धतीने करायचं हे शिकवलं जातं. ग्राहकांचे शिक्षण याचे ज्ञान दिले जाते. ग्राहकांचे शिक्षण काय आहे, ग्राहकाची आवड निवड कशी आहे, ग्राहक कशा पद्धतीने हे करतात त्याचे ज्ञान दिलं जातं. उद्योजकाला प्रशिक्षणामुळे नव्याने झालेल्या बदलाची जाणीव होते आणि उद्योजकाला जर प्रशिक्षण दिलं तर नव्याने बदल होणारी जाणीव होते आणि त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम त्याच्यावर होतो. मग उद्योजक ते प्रशिक्षणासाठी वेगवेगळी चर्चासत्र भरवली जातात, बैठका भरवल्या जातात, सामूहिक सभा होतात, वैयक्तिक सूचना होतात, प्रात्यक्षिक पद्धती होतात, व्याख्यान पद्धती इत्यादी पद्धतीचे प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे थोडक्यात असं आहे की उद्योजकाला प्रशिक्षणाने तयार करता येतं. जरी उद्योजक जन्मावा लागतो हे खरं असलं तरीसुद्धा प्रशिक्षणाने उद्योजक जरी जन्मला नाही तरी आपण उद्योजक तयार करू शकतो. आज जर आपण बघितलं तर भविष्यामध्ये चांगले उद्योजक तयार करण्याची फार गरज आहे आणि जास्तीत जास्त जितके उद्योग उभारले जातील तितके आपल्या देशाला सुद्धा त्याचा फायदा होईल. कारण उद्योजकाला उत्पादनाचा चौथा घटक असं म्हटलेलं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त उद्योजक जन्मणं गरजेचं आहे, उद्योजक तयार करणं गरजेचं आहे. आणि चांगला उद्योजक तयार करण्यासाठी प्रशिक्षणाने आपण चांगला उद्योजक तयार करू शकतो. प्रशिक्षणामुळे उद्योगामधल्या संधी त्यांना सांगू शकतो आपण. प्रशिक्षणातून वस्तूचे विपणन कसं करायचे, वस्तूची विक्री कशी करायची, वस्तूला बाजारपेठ कशी शोधायची, वस्तूचे उत्पादन कशा पद्धतीने करायचं, ग्राहक कशा पद्धतीचे असतात, ग्राहकाला कोणत्या वस्तू हव्या आहेत, आवड निवड कशी बदलते, फॅशन काय आहे, आपण कशा पद्धतीने उद्योग केला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या प्रशिक्षणातून दिला जातो. आणि त्यामुळं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उद्योजकावर त्याचा परिणाम होतो. उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते आणि त्याला उद्योगामधल्या सर्व गोष्टी समजतात आणि त्यामुळं प्रशिक्षणाने आपण उद्योजक तयार करू शकत. आता प्रशिक्षण देण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत तर चर्चासत्रातून प्रशिक्षण दिलं जातं, बैठकातून प्रशिक्षण दिलं जातं, सभा घेतल्या जातात, सामूहिक सूचना असतील, वैयक्तिक सूचना असतील, प्रात्यक्षिक पद्धती असतील किंवा व्याख्यान पद्धती. प्रात्यक्षिक पद्धती, व्याख्यान पद्धती इत्यादी प्रशिक्षणाच्या पद्धती आहेत. व्याख्यान पद्धतीने सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. प्रात्यक्षिक म्हणजे अगदी प्रत्यक्षात टाकून. आता बरेच असे असतात की म्हणजे बरेच असे उद्योग असतात की ते बघावेच लागतात की त्या वस्तूवर प्रक्रिया करण्याचे उद्योग असतात. मग ती प्रक्रिया करून आपण कशा पद्धतीने उद्योग म्हणजे वस्तूवर प्रक्रिया कशा पद्धतीची करायची असे काही उद्योग असतात. मग ते प्रात्यक्षिक दाखवल्याशिवाय समजत नाही. म्हणून प्रात्यक्षिक पद्धती असतील, व्याख्यान पद्धती असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीतून प्रशिक्षण दिलं जातं. थोडक्यात आपण जी उद्योजकता विकासाची प्रक्रिया जर पाहत असताना त्यातलं पहिलं आहे प्रशिक्षण. थोडक्यात जर आपण पाहिलं तर प्रशिक्षणाने उद्योजक तयार करता येऊ शकतो. प्रशिक्षणामुळे उद्योजक तयार करू शकतो. दुसरं आहे उद्योजकतेचा विकास कार्यक्रम. उद्योजकता विकास कार्यक्रम जो आहे तर त्याच्यामध्ये एंटरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, याच्यामध्ये एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम याच्यामध्ये EDP उद्योजकता विकासाचा कार्यक्रम स्पष्ट करताना एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे जो एका व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा, कौशल्य प्राप्ती आणि क्षमता वाढवण्यास मदत करतो. आपली उद्योजकता भूमिका प्रभावशाली पार पाडण्यास मदत करतो. उद्योजकता विकास कार्यक्रम ही अशी एक योजना आहे ज्याद्वारे उद्योगातील सुप्त गुण शोधले जातात
नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळते, समूहाच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व नवीन उपक्रम सुरू करण्यासंदर्भातील सर्व बाबींचे मार्गदर्शन मिळते. आता EDP एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे, तर याच्यामध्ये तो असा एक प्रोग्राम आहे, उद्योजकता विकासाचा प्रोग्राम. याच्यामध्ये तो एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे. तो अशासाठी कार्यक्रम रचलेला आहे की एखाद्या व्यक्तीला उद्योग करायचा असेल तर त्या व्यक्तीला उद्योगाची प्रेरणा मिळावी, त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्ती व्हावी, त्याची क्षमता वाढावी आणि त्याच्या अंगी असलेले सुप्त गुण शोधले जाऊन त्याला उद्योग करण्यासाठी प्रेरणा मिळावी किंवा उद्योग करण्यासाठी प्रेरणा देण्याचा तो एक उपक्रम आहे. आणि या सर्व बाबींचे मार्गदर्शन याच्यामध्ये मिळते. म्हणजे थोडक्यात उद्योजकता विकास कार्यक्रम हा एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे. तो व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा देतो, कौशल्य प्राप्ती देतो, क्षमता वाढवण्यास मदत करतो, आपल्या उद्योगाची भूमिका प्रभावशाली पार पाडण्यासाठी मदत करतो. ही एक अशी योजना आहे ज्यातील उद्योजकतातील सुप्त गुण शोधले जातात आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळते. समूहाच्या प्रशिक्षणाने नवीन उपक्रम करण्यासंदर्भाबाबतचे मार्गदर्शन मिळते. म्हणजे एखाद्या उद्योजकाला उद्योग करायचा असेल तर त्यांनी यशस्वीरित्या उद्योग कसा करावा त्यासाठी त्याला प्रेरणा दिली जाते, त्याचं मार्गदर्शन केलं जातं, त्याच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखले जातात आणि उद्योग कशा पद्धतीने केला पाहिजे यासाठी मार्गदर्शन देखील केलं जातं. म्हणून तो एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाअंतर्गत व्यक्तीला आपला उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकते, त्याची प्रेरणा वाढवली जाते आणि एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी यातून शिकवल्या जातात. आता याच्या पायऱ्या बघा. उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये पुढील पायऱ्यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांची व्यवस्था. पहिल्यांदा सांगितलं आता पायाभूत सुविधांची व्यवस्था म्हणजे ज्या मूळ पायाभूत सुविधा आहे त्याची व्यवस्था केली जाते. त्या उद्योगासाठी संभाव्य उद्योगाची निवड केली जाते आणि जो उद्योग तो करणार आहे त्या उद्योगाची ओळख करून दिली जाते. वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम. सध्याचा वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांना दिला जातो. प्रशिक्षण कर्मचाऱ्याची निवड. प्रशिक्षणातून कर्मचाऱ्याची निवड केली जाते. प्रशिक्षण पद्धतीची निवड केली जाते. फक्त कर्मचाऱ्याची निवड केली जात नाही तर त्यांना कशा पद्धतीने प्रशिक्षण द्यावं या पद्धतीची निवड केली जाते. वास्तविक प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं. देखरेख आणि पाठपुरावा केला जातो. आता उद्योजकता विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे कुठली आहेत बघा. देशात उद्योजकतेच्या वाढीस उत्तेजन मिळावं. पहिलं उद्दिष्ट आहे देशामध्ये आज एक यशस्वी किंवा चांगल्या उद्योजकाची गरज आहे आणि जितके जास्त उद्योग वाढतील तितका आपला देश विकासाच्या पातळीवर जाईल. म्हणून देशामध्ये उद्योजकता विकास कार्यक्रम वाढीस लागावा, त्याला उत्तेजन मिळावं हे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशामध्ये दुसरं आहे उपलब्ध साधनांचा योग्य वापर. आपल्या देशामध्ये जो उपलब्ध साधनसंपत्ती आहे त्या सर्व साधनसंपत्तीचा योग्य वापर व्हावा, तो एक उद्दिष्ट आहे. मागासलेल्या प्रदेशाचा विकास आणि समाजातील दुर्लक्षित समूहाची आर्थिक स्थिती सुधारणे. मागासलेल्या प्रदेशाचा विकास म्हणजे जे मागासलेले प्रदेश आहे आणि समाजातील दुर्लक्षित समूह आहेत, म्हणजे मागासलेल्या प्रदेशात किंवा समाजातील दुर्लक्ष झालेला समूह आहे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उद्योग वाढले पाहिजेत, उद्योजकतेचा विकास झाला पाहिजे. चौथा आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. जितके उद्योग वाढतील तितके लोकांना रोजगार उपलब्ध होतील. म्हणून आणखी एक उद्दिष्ट आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगाचा पायाभक्कम करणं. बऱ्याचदा मोठे उद्योगच नावारूपाला येतात, लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग मात्र नावारूपाला येत नाहीत. त्यावेळेला अशा प्रकारे लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगाचा पायाभक्कम करणं हे देखील उद्दिष्ट आहे. म्हणजे उद्योजकता विकास कार्यक्रम जे आहे त्या उद्योजकता विकास कार्यक्रमाच्या काही पायऱ्या आहेत त्या आपण पाहिल्या. म्हणजे याच्यामध्ये पायाभूत सुविधांची निवड असेल, उद्योजकाची निवड असेल, उद्योजकाची ओळख असेल, वास्तविक प्रशिक्षण असेल, कर्मचाऱ्याची निवड प्रशिक्षण असेल, प्रशिक्षण पद्धती असेल, तो वास्तविक प्रशिक्षण असेल किंवा देखभाल असेल. थोडक्यात काय की या उद्योजकता विकास कार्यक्रमातून चांगले उद्योजक घडवता यावेत. म्हणजे त्याची उद्दिष्ट अशी आहेत की देशात उद्योजकता वाढीस उत्तेजन मिळावं, उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर व्हावा,
मागासलेल्या प्रदेशाचा विकास आणि दुर्लक्षित सामूहिक आर्थिक स्थिती सुधारणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आणि फक्त मोठेच नाही तर लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा पाया देखील भक्कम करणे. यानंतर पुढचं आहे उद्योजकता विकासातील अलीकडील पद्धती. आता हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे उद्योजकता विकासातील अलीकडची पद्धती. पहिलं आहे स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाही आहे आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. या कार्यक्रमाअंतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योगांना 10 लाख मोबाईल स्टार्टअप उभारण्यासाठी 10 लाख मोबाईल स्टार्टअप उभारण्यासाठी iMade या उपक्रमाची सुरुवात केली आहे. मुद्रा बँकेची योजना, पंतप्रधान मंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे, जिचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज, सूक्ष्म वित्त पुरवठा करणे. भारत सरकारच्या उद्दिष्टापैकी हे एक उद्दिष्ट आहे, म्हणजे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारे राष्ट्र. अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनेला प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश असा एक असे वातावरण तयार करणे आहे की जे भारतातील स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक असेल. आता उद्योजकता विकासातील अलीकडील पद्धती स्टार्टअप इंडिया याचा अर्थ स्टार्टअप इंडिया म्हणजे असा उद्योग की ज्याचे मुख्यालय म्हणजे मुख्य ऑफिस जे आहे ते भारतामध्ये आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आहे. म्हणजे 10 वर्षाच्या आसपास 10 वर्ष होतील याच्या आसपास हा उद्योग सुरू झालेला आहे, ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने उद्योजकांना 10 लाख मोबाईल स्टार्टअप उभारण्यासाठी iMade या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. म्हणजे स्टार्टअप उद्योग जो आहे याचं मुख्यालय भारतात आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आणि ज्याची उलाढाल 1 कोटीपेक्षा कमी आहे. हा एक भारत सरकारने उभारलेला उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये उद्योजकांना 10 लाख मोबाईल स्टार्टअप उभारण्यासाठी iMade या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मुद्रा बँकेची योजना, मंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा हा एक उपक्रम आहे, जिचं उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज, सूक्ष्म वित्त पुरवठा करणं आहे. मुद्रा बँक योजना ही पंतप्रधान योजना आहे, भारत सरकारची एक योजना आहे, भारत सरकारचा एक उपक्रम आहे आणि त्यांचं उद्दिष्ट असं आहे की जो दुर्बल समाज आहे, आर्थिक म्हणजे जो दुर्बल घटक आहे, तिथं आर्थिक पार्श्वभूमीवर उद्योजकांना कमी व्याजदरावर व सूक्ष्म वित्त पुरवठा कमी व्याजदराने कर्ज व सूक्ष्म वित्त पुरवठा करणं. म्हणजे आर्थिक उद्दिष्ट असं आहे की दुर्बल सामाजिक भाग आहे यांना आर्थिक पार्श्वभूमीवर त्या दुर्बल सामाजिक भागांना उद्योग करण्यासाठी भारत सरकारने एक योजना आखलेली आहे. त्या योजनेला मुद्रा बँकेची योजना असं म्हणतात आणि त्या मुद्रा बँकेच्या योजनेमार्फत उद्योजकांना, ज्यांना उद्योग करायचा आहे अशा उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो आणि सूक्ष्म वित्त पुरवठा देखील केला जातो. पुढचं आहे भारत सरकारच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट, म्हणजे भारत सरकारचं आणखी एक उद्दिष्ट आहे आणि त्या सर्व उद्दिष्टापैकी आणखी एक उद्दिष्ट आहे, ते म्हणजे भारत हा देश जो आहे तो नोकरी शोधणारा देश आहे असं म्हणण्याऐवजी नोकरी निर्माण करणारा राष्ट्र आहे. अशा प्रकारे सरकारला उद्योजकाला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यायचं आहे. याचा एकच उद्देश आहे आणि याचा उद्देश एक असे वातावरण तयार करणे जे भारतातील स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक असेल. म्हणजे थोडक्यात काय की ही अलीकडची पद्धत आहे स्टार्टअप इंडिया या ॲपद्वारे. याचं मुख्यालय म्हणजे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, याचं मुख्यालय भारतात आहे. याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आहे, ज्याची उलाढाल 1 कोटी रुपये आहे आणि हे उपक्रम भारत सरकारने केलेला आहे. यांनी उद्योजकांना 10 लाखाहून जास्त मोबाईल स्टार्टअप उभारण्यासाठी iMade या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. दुसरं याच्यामध्ये अलीकडची पद्धत आहे
मुद्रा बँकेची योजना ही प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे भारत सरकारचा एक उपक्रम आहे, ज्याचं उद्दिष्ट असं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागामधले जे लोक आहेत त्यांना उद्योग करायचा असेल, अशा उद्योजकांना कमी व्याजदराने व सूक्ष्म वित्त पुरवठा केला जावा. त्यानंतर आणखी एक उद्दिष्ट भारत सरकारचं आहे, ते म्हणजे भारत हा देश नोकरी शोधणारा देश नसून नोकरी निर्माण करणारा राष्ट्र आहे. अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनाला प्रोत्साहन द्यायचं आहे. म्हणजे भारत देश हा एक असा देश आहे जो नोकरी शोधणारा देश म्हणून प्रचलित नको आहे, तर नोकरी निर्माण करणारा देश म्हणून प्रचलित पाहिजे. अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनाला प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश असे आहे, असे वातावरण तयार करायचे आहे जे भारतातील म्हणजे दुसरा हे आहे की भारतातील जे स्टार्टअप ॲपच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करायचं. म्हणजे एक उद्दिष्ट असं आहे की भारत हा देश जो आहे तो नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारा राष्ट्र अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनाला प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि दुसरा एक उद्देश आहे की भारतातील स्टार्टअप ॲपच्या वाढीसाठी पोषक असेल. आता हे एक जर झालं तर आणखी उद्योजकता विकासातील अलीकडील पद्धती आपण पाहिल्या. आता याच्यामध्ये आणखी एक पहिली पद्धत आहे, ती म्हणजे सुलभीकरण आणि आधार. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी सुलभ केली जाते. त्याप्रमाणे आवश्यक असल्यास उपक्रम बंद करण्यासाठी देखील जलद गतीने यंत्रणा कार्यवाही करते. म्हणजे सुलभीकरण आधार आहे. स्टार्टअप ॲपची मान्यता प्रक्रिया ही या ठिकाणी सुलभ केली जाते. त्याप्रमाणे जर स्टार्टअपचा आवश्यकता असल्यास उपक्रम बंद करण्यासाठी देखील जलद गतीने यंत्रणा कार्यान्वित केली जाते. म्हणजे सुलभीकरण आधार आहे. जर स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया तुम्ही घेतली या ठिकाणी सुलभ केली जाते. आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली आणि उपक्रम बंद करायचा असेल तर तो देखील जलद गतीने कार्यान्वित केला जातो. पुढचा आहे भांडवलाचा आधार आणि लाभ. सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवली नफा आयकरमध्ये देखील सूट दिली जाते. म्हणजे भांडवलाचा आधार आणि लाभ या योजनेअंतर्गत असा आहे की तो ॲपच्या मार्फत जर आपण व्यवसाय सुरू केला, पहिलं आहे सुलभीकरण आणि आधार. ॲपच्या मार्फत जर आपण व्यवसाय सुरू केला आणि तो आपल्याला बंद करायचा असेल तरी आपण याच्या मार्फत कार्यान्वित करू शकतो. दुसरं आहे सरकार भांडवलाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतो, व्यवसायासाठी भांडवल पुरवतो, नफा आणि आयकर म्हणजे भांडवल पुरवतो. आणि दुसरं म्हणजे तुमच्या टॅक्समध्ये देखील सवलत केली जाते. तिसरं आहे उद्योग, शैक्षणिक आणि भागीदारी उद्योग आरंभ होईपर्यंत. या उपक्रमाअंतर्गत सरकार उद्योग सुरू करण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करणे, विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम करण्याचा प्रस्ताव आहे. पुढचं आहे की या उपक्रमाअंतर्गत सरकार उद्योग सुरू करण्यापूर्वीचे प्रशिक्षण म्हणजे उद्योग जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर ते उद्योग सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करणे आणि विद्यार्थ्यांना नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे. जे विद्यार्थ्यांनी नवकल्पना सुचवाव्यात आणि विद्यार्थी केंद्रित नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करायचा आणि हा उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. आता स्टार्टअपची उदाहरणं जी आहेत ती उद्दिष्ट जी आहेत ती पुढे बघूया. पण आज आपण काय पाहिलं याचा पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घेऊया. आज आपण पाहिलं की उद्योजकता विकासाची प्रक्रिया, याच्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं प्रशिक्षण. याच्यामध्ये आपण पाहिलं की पारंपरिक विचारसरणीनुसार आपण असं म्हणतो की उद्योग जन्मावा लागतो. हे जरी खरं असलं तरी उद्योग जन्मावा लागतो हे खरं असलं तरी उद्योजक आपण प्रशिक्षणाने तयार करू शकतो. प्रशिक्षणाने उद्योजक जन्माला यावे लागत असले तरी आपण जरी उद्योजक जन्माला आला नाही तरी आपण त्याला शिक्षणाने व प्रशिक्षणाने तयार करू शकतो. त्यासाठी आज जर आपण पाहिलं तर आज देशाला भविष्यातील चांगले उद्योजक तयार करण्याची आवश्यकता आहे आणि हे उद्योजक आपण प्रशिक्षणाने तयार करू शकतो. त्यांना योजलेली पद्धतशीर सुसंगत खात्रीशीर प्रभाव मोजण्याची तयारी केली जाते. त्यामुळं उद्योजकाला
उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते, त्याला उद्योगातील आणि उद्योगाबाहेरील अनुभवाची अदलाबदलीची संधी मिळते. उद्योजकांना लागणारी कौशल्य प्रशिक्षणातून शिकवली जातात. वस्तूचे विपणन असेल, वस्तूच्या उत्पादनाच्या पद्धती असेल, ग्राहकांचे ज्ञान किंवा शिक्षण असेल आणि यामुळं त्या नव्याने झालेल्या बदलाची जाणीव होते. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम दिसून येतात आणि उद्योजक घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उद्योजक घडवता येतात. त्याच्यामध्ये चर्चासत्र असेल, बैठक असेल, सभा असतील, वैयक्तिक सूचना असतील, प्रात्यक्षिक पद्धती असतील किंवा व्याख्यान पद्धती असतील इत्यादी प्रशिक्षणाच्या पद्धती आहेत. आणि या प्रशिक्षणाच्या पद्धतीच्या आधारे आपण उद्योजक घडवू शकतो. उद्योजकता विकासाचा कार्यक्रम. उद्योजकता विकासाचा कार्यक्रम एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे, ज्याच्या अंतर्गत आपण उद्योजक तयार करू शकतो. उद्योजकाच्या भूमिका स्पष्ट केल्या जातात. उद्योजक तयार करण्यासाठी उद्योजकाला प्रेरणा देणं, त्यांच्या अंगी असलेल्या कौशल्य प्राप्ती जे आहेत त्या क्षमता वाढवण्यासाठी मदत करणं आणि त्याचबरोबर उद्योजकाच्या अंगी असलेले सुप्त गुण ओळखून त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा देणं, मार्गदर्शन करणं इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. त्यामुळं उद्योजकता विकासाचा कार्यक्रम हा आहे की या अंतर्गत आपण उद्योजक शोधू शकतो, त्याचे सुप्त गुण ओळखू शकतो आणि त्याच पद्धतीने उद्योजक तयार करू शकतो. त्यासाठी तो एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला उद्योजक शोधायचे, उद्योजकातले सुप्त गुण ओळखायचे, उद्योजकाला प्रेरणा द्यायची आणि त्याला प्रशिक्षणाने तयार करायचे. त्याच्यामध्ये उद्योजकता विकास कार्यक्रमातील पुढील पायऱ्यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधांचा व्यवस्था उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याची व्यवस्था केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ उद्योगासाठी लागणारी जागा असेल, जमीन असेल, लाईट असेल, पाणी असेल. संभाव्य उद्योजकाची निवड. ते उद्योग करण्यासाठी संभाव्य उद्योजक जे आहेत त्याची निवड केली जाते. त्यांना ते उद्योजकाची निवड केल्यानंतर त्याला उद्योगाची ओळख करून दिली जाते. वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. प्रशिक्षण कर्मचाऱ्याची निवड केली जाते. प्रशिक्षण पद्धती निवडल्या जातात. वास्तविक प्रशिक्षण, देखरेख आणि पुरवठा हे केलं जातं. त्यानंतर उद्योजकता विकास कार्यक्रमाची उद्दिष्टे आपण पाहिली तर देशात उद्योजकतेच्या वाढीस उत्तेजन देणं, देशामध्ये जास्तीत जास्त उद्योजक तयार झाले पाहिजेत आणि अशा प्रकारे उद्योजकता वाढीस उत्तेजन देणं. आपल्या देशामध्ये जी उपलब्ध साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा सुयोग्य आणि परिपूर्ण वापर करणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. मागासलेला भाग जो आहे अशा मागासलेल्या परदेशात व समाजातील दुर्लक्षित घटकामधली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिथं उद्योग निर्माण करणं, उद्योगातून लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना पायाभक्कम करणं, त्यांचा पायाभक्कम करून त्यांना त्यांचे व्यवसाय सुरळीत चालवणं. पुढचं आहे स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया हा असा उद्योग आहे ज्याचं मुख्यालय भारतामध्ये आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. याची उलाढाल 1 कोटीची आहे. या अंतर्गत भारत सरकारने 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली. दुसरा आहे मुद्रा बँकेची योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे, जिथे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज, सूक्ष्म वित्त पुरवठा करणे होय. भारत सरकारच्या उद्दिष्टापैकी एक उद्दिष्ट म्हणजे भारत हा नोकरी शोधणारा देश नसून नोकरी निर्माण करणारा राष्ट्र आहे असे सरकारला वाटते आणि ह्या सरकारचा एक उद्दिष्टापैकी उद्दिष्ट आहे. दुसरं आहे की सरकारला उद्योजकतेला नवकल्पनाला प्रोत्साहन द्यायचे आहे. नवकल्पनाला प्रोत्साहन द्यायचे आहे. याचा उद्देश एक असे वातावरण तयार करणे आहे की जे भारतात स्टार्टअपच्या वाढीसाठी पोषक आहे. पुढचं आहे सुलभीकरणाने आधार. स्टार्टअपची प्रक्रिया सुरू करून एखादा व्यवसाय सुरू केला आणि तो बंद करण्यासाठी देखील जलद गतीने त्याची यंत्रणा कार्यान्वित केली जाते. दुसरं आपण पाहिलं भांडवलाचा आधार आणि लाभ. भारत सरकार प्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते. तसेच भांडवल नफा, आयकर इत्यादीमध्ये देखील सूट दिली जाते. पुढचं आहे उद्योग शैक्षणिक भागीदारी व उद्योग आरंभ होईपर्यंत. या उपक्रमाअंतर्गत आपण पाहिलं उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करणं आणि
विद्यार्थ्यांना नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणं, जेणेकरून विद्यार्थी जे आहे, देशाची भावी जी पिढी आहे, यांच्याकडनं नवनवीन कल्पना सुचतील आणि आपण हा उपक्रम राबवू शकतो किंवा उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, विद्यार्थी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम. अशा प्रकारे आपण पाहिलं. त्यानंतर आपल्याला पुढचं पाहायचं आहे ते म्हणजे स्टार्ट ॲपची वैशिष्ट्ये. आता स्टार्ट ॲपचं पहिलं वैशिष्ट्य आहे 10,000 कोटी स्टार्टअप निधी. पहिलं वैशिष्ट्य आहे की 10,000 कोटी स्टार्टअप निधी झाला पाहिजे. पेटंट नोंदणी शुल्क कपात. पेटंट मिळवायचं असतं वस्तूसाठी, त्याचं नोंदणी शुल्क, त्या पेटंटची नोंदणी करावी लागते. आणि पेटंट जेव्हा आपण नोंदवला तो पेटंट नोंदणी शुल्क भरावं लागतं. त्या नोंदणी शुल्कामध्ये कपात करणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस. सुधारित दिवाळखोरी कायदा, दिवाळखोरी म्हणजे एखादा व्यवसायामध्ये दिवाळा निघलं किंवा व्यवसायामध्ये लॉस झाला तर त्याचं दिवाळी निघतं आणि तो दिवाळखोरी कायदा 90 दिवस अंतर्गत 90 दिवस असावा. पहिल्या 30 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वतंत्र. पहिल्या 3 वर्षाची तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वतंत्र. पहिले 3 वर्षाची जी तपासणीस आहे ती गोपनीय ठेवण्याचे स्वतंत्र. उद्योग व्यवसाय देणं. पहिले 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवल उत्पन्न करातून मुक्तता. पहिले 3 वर्ष जे तुम्ही व्यवसाय करणार आहे त्याच्यामध्ये कामकाजासाठी लागणारं भांडवल उत्पन्न आहे त्या करातून मुक्तता. पहिल्या 3 वर्षाच्या करातून मुक्तता. पहिले 3 वर्ष तुम्हाला व्यवसायासाठी कुठलाही टॅक्स भरायचा नाही आहे. पुढचं आहे स्वप्रमाणीकरणास मान्यता. स्वप्रमाणीकरणास मान्यता देणं. 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमात सहभागी करून घेणं. 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण म्हणजे 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थी हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते नाविन्यपूर्ण उपक्रमासंदर्भात सहभागी करून घेणे. देशातील उद्योजकांना प्रोत्साहन देणं. देशातील उद्योजक जो विकास आहे त्याला प्रोत्साहन देणं. संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणं. संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणं. आणि राजस्थान उष्मायन केंद्र म्हणून स्टार्टअप ओएसिस बांधले. राजस्थानमध्ये उष्मायन केंद्र म्हणून स्टार्टअप ओएसिस बांधले. ही उद्दिष्ट स्टार्टअप ॲपची उद्दिष्ट आहेत आणि या उद्दिष्टांचा इथं वापर केलेला आहे. स्टार्टअप ॲप जे आहे अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजकांना वित्तपुरवठा करणारी स्टार्टअप इंडिया योजना आहे. म्हणजे आणखी एक योजना आहे की स्टार्टअप इंडिया जो ॲप आहे या स्टार्टअप इंडियानुसार अनुसूचित जाती जमाती लोक असतील यांना जर किंवा महिला उद्योजकांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला पुढचा भाग आपण